श्री स्वामी समर्थ. कार्तिक महिना सुरू झाला, दिवाळीची लगबग सुरू झाली, घराची साफसफाई, फराळाची तयारी, सगळ्या काही गोष्टी अगदी एकवटून येतात आणि त्याचबरोबर सुरू होते माझी धावपळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळेतही एक्झाम चालू, कसं काय होणार सगळं, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवत असते आणि कामाला सुरुवात करत असते. सध्या कार्तिक मास चालू असल्यामुळे पहाटे स्नान करून तुळस महादेवाला जल अर्पित करायचं, दिवा लावायचा आणि छान अशी सुरुवात करायची. मग रांगोळी काढायची. जर हवं असेल तर थोड्याशा इकडच्या कुंड्या तिकडं घ्यायच्या, तिकडच्या कुंड्या इकडं सरकवायच्या. असंच काहीसं माझं रुटीन असतं. सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वाटतं, कारण पहाटेचा असा थंडावा आणि त्याच्यामध्ये आपण दिवे लावल्याच्या नंतर अंगणात जी एक वेगळी ऊर्जा निर्माण होते ना, त्यामुळे खरंच मला एवढा आनंद आणि मन उल्हासित होऊन जातं. मी एखाद्या दिवशी पूजा नाही केली की मला असं रुखरुखल्यासारखं आणि काहीतरी हरवलं आहे माझं असं होतं. तसंच त्याच याने मी संध्याकाळी तेवढीच पूजा करत असते. माझ्या गावाकडे अजूनही कार्तिक महिन्यामध्ये पहाटे काकडा आरती या गोष्टी होतात. सगळं गाव सकाळच्या आरतीला जातं आणि अगदी सूर्योदयाच्या वेळेला माझ्या गावातल्या मंदिराची आरती होते. मला खरंच या गोष्टी आठवल्या ना असं वाटतं की काहीतरी आपले ऋणानुबंध किंवा आपल्यावर जे झालेले संस्कार असतात ना, त्यामुळेच मला एवढा नाद आहे या गोष्टींचा. आणि मी गावाच्या बाहेर राहते तरी पण मला एक रोज आठवण येते की आज गावातले सगळे लोक उठलेले असतील, आरती चालू झालेली असेल, काकडा सुरू झालेला असेल आणि मग मी इथेही दिवे लागणी, रांगोळी या गोष्टी करून माझा दिवसाची सुरुवात करत असते. लवकर उठण्याची सवय आहे म्हणून या सगळ्या गोष्टी वेळेवर होतात. नाहीतर घरात सगळ्यांचा स्वयंपाक, डबे आणि परत शाळेची तयारी या गोष्टी एवढ्या म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाहीत. आणि आमच्या शाळेला फक्त 10 दिवस सुट्ट्या असतात. मग 10 दिवसामध्ये सणाची तयारी, सगळी साफसफाई हे शक्यच होणार नाही. त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींचं मी आधीच थोडंसं नियोजन करून कामाला सुरुवात करत असते. म्हणजे जेवढं होईल तेवढे माझं काम आटोक्यात येतं. आणि सणाच्या दिवशी आमच्याकडे काय करतात तर पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याआधीच फराळाचं, दिवाळीचं सगळ्या गोष्टी तयार व्हायला हव्यात. आणि भाऊबीजे वसुबारसच्या दिवशी आम्हाला सुट्टी लागलेली होती. त्यामुळे त्या गोष्टी, माझं नियोजन सगळ्या काही व्यवस्थित होत्या. म्हणूनच या गोष्टी माझ्या वेळेवर होतात. अंगण झाडायला, दारामध्ये पाणी मारायला बराच वेळ लागतो. सगळे पायऱ्या वगैरे, खालचं साफसफाई, रोडपर्यंत झाडत घेऊन जावं लागतं. आणि नंतर मग दारामध्ये सगळी रांगोळी वगैरे, उंबऱ्या पूजन या गोष्टी करत असते. आणि आज मी ठरवले की थोडंसं घराची पण साफसफाई करून घ्यायची. कारण 8 दिवसाला जरी आपण हात फिरवला ना, तरी पण तितकीच धूळ आणि तेवढंच सगळं धुळीचं साम्राज्य असल्यासारखं वाटतं. मग म्हटलं आज थोडंसं घराची साफसफाई करू. म्हणजे मग कारण सणाला 2 दिवस असताना तर काही शक्य नाही आहे. मग आज म्हटलं आपण डायनिंग टेबलवरचं कवर बदलूया. दारामधली साफसफाई बऱ्यापैकी करून घेतली. कुंड्या थोड्याशा ज्या खराब झालेल्या होत्या त्या वरती शिफ्ट केल्या, ज्या चांगल्या आहेत त्या दारामध्ये ठेवल्या. काही जर रिपॉटिंग करायला आलेले आहेत तेही करणार आहे. म्हटलं आता सण झाल्याच्या नंतर आपण एक दिवस झाडांना खत वगैरे घालणं हेही करून घेऊया. आणि आज म्हटलं मुलांची थोडीशी मदत घेऊ. तब्येत बरी नव्हती माझी. म्हटलं चला. मला तर कधी कधी वाटतं नेहमीच कामाचं नियोजन, नेहमीच काहीतरी वेगळंच नियोजन, चालूच चालूच चालूच. आणि कधीतरी खूप कंटाळा आल्यासारखं वाटतं सगळं सोडून द्यावं आणि निवांत 1-2 दिवस ना कुठेतरी जाऊन असा आराम करून यावा. कारण रोजचंच तेच 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 म्हणजे नियोजनाचंही टेन्शन, नियोजन केल्याच्या नंतर त्या कामाचं टेन्शन, ते पूर्ण होईपर्यंत त्याचं टेन्शन, सगळे टेन्शन टेन्शन टेन्शन. असं खरंच वाटायला लागलं की आता ना कंटाळा आला, बस झालं बरं. पण आपलं ना आयुष्यात तसंच असतं. आपल्याला ना वाटतं की आता खूप दगदग होती आहे, आता कुठंतरी थोडंसं आपण आरामाची गरज आहे. पण ना नाही हे होत, कारण आपण ज्या स्टेजपर्यंत गेलेलो असतो ना, आपण नाही आराम करू शकत. कारण जर आराम केला ना तर दुसऱ्या दिवशी त्याचं व्याज जे आपल्याला फेडावं लागतं ना, ते खूप अवघड असतं. त्याच्यामुळं मग मला वाटतं की नाही, बसून नाही चालणार. आपल्याला आपलं वेळेवर आपली कामं संपवायलाच हवेत. आपण जर नियोजन नाही केलं तर मग कसं होणार? नियोजन करायलाच हवं. आणि मुलांसाठी न थकता, न काही शीण आणता आपण जे काम करतो ना,
खरंच आई-वडील झाल्याशिवाय या गोष्टी कळत नाहीत. आणि आज मी भलता सगळा पसारा काढलेला आहे. म्हटलं आता आपण काय करू, मुलांची थोडीफार मदत घेऊ. आणि माझी मुलंही खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्यांना जाण आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आम्ही काय सगळ्यांनी मिळून जे साफसफाईला सुरुवात केली. भयंकर सगळी स्वच्छता करून ठेवली. त्याच्या आधीचा हा पसारा पाहिला, म्हटलं आता आजचा दिवस काय लागतंय की नाही काय माहिती, वेळेवर सगळं होतंय की नाही. पण सगळ्यांनी मिळून केलं आणि खरंच सांगते, कारण डीप क्लिनिंग ही तेवढीच महत्त्वाची आहे. मी सोफ्याच्या साईडला बघत होती, एवढ्या बारीक जाळ्या आलेल्या होत्या ना, की अक्षरशः वाटलं महिनोन-महिने घराची साफसफाई झालेली नसावी. पण खरंच सांगते, मी 8 दिवसाला हात फिरवते तरी मला कमाल लागली, की एवढ्या जाळ्या आणि एवढं झळमाटं कसे काय कुठून येतात ते. मला असं वाटलं, की कुठंतरी यासाठी दिवाळीचं म्हणजे लक्ष्मीचं आगमन होणार आहे म्हणून एकदम घरात स्वच्छता आपण लखलखीतपणा ठेवतो ना, ते यासाठीच करत असावं. कारण ना कुठेही जाळं जळमाटं राहू नये. कारण मी बघा नेहमी घरात रविवारी तर साफसफाई करतच असते, पण एवढी डीप होत नसावी माझ्याकडून. कारण सोफ्याच्या पाठीमागं सोफा सरकून एवढ्या गोष्टी आपण कुठं करतो. रविवारी एकतर भाजीपाला आणायचं टेन्शन असतं, सगळी घरातली साफसफाई, जिथे हात नाही लागला तिथं फिरण्याचं, मसाले चेक करायचे, काही बाहेरून किराणा वगैरे आणायचं असेल तर ते बघावं लागतं. परत आपण काही भाजणीचं हे ते करून ठेवावं लागतं. सगळ्यांनी मिळून साफसफाई केली की छान अशी पार पडली. आणि आता सगळंच व्यवस्थित लावून म्हटलं सोफ्याचं कवर वगैरे, दिवाणचं कवर चेंज करावं. आणि नंतर मग आणि हा होता आज दिवाळीच्या आधीचा साफसफाईचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.